बच्चू कडू आज मुंबईला येऊन कर्जमाफीच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। तर मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोनवरील चर्चेनंतर सरकारच्या शिष्टमंडळानं आश्वासन दिलंय। तर आंदोलन न थांबवता चर्चेला येणार बच्चू कडूंची भूमिका। बच्चू कडूंच्या शेतकरी कर्जमाफी संदर्भातील आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस। तर नागपुरातील तिसरा दिवस बच्चू कडू आज बैठकीसाठी मुंबईत जाणार असले तरी नागपूरमध्ये आंदोलन सुरूच राहणार। बैठक सकारात्मक झाली तरच आंदोलन मागे घेतलं जाणार, अन्यथा 31 तारखेला रेल रोको आंदोलन केलं जाणार। बच्चू कडूंचा सरकारला इशारा। बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील सहभागी होणार। जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून वर्धामध्ये दाखल। थोड्याच वेळात जरांगे पाटील हे बच्चू कडूंच्या नागपुरातील आंदोलनात सहभागी होणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकार सकारात्मक आहे, आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय, चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं काही करू नका। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। नोटीस घेऊन आलेल्या पोलिसांना आंदोलकांनी परत पाठवलं। नागपूर खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत बच्चू कडू ठाम। तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर कोर्टाला आदेश काढायला वेळ मिळाला नाही, बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया। बच्चू कडूंच्या आंदोलनाला एकाच दिवसाची परवानगी होती, न्यायालयाचा अवमान करू नका, नवनाथ बन यांचं ट्विट। तर फडणवीसांवर टीका करताना लोकशाहीच्या चिंधड्या उडणार नाहीत याची काळजी घ्या, बन यांचा बच्चू कडूंना सल्ला। मुख्यमंत्री फडणवीसांनी रडीचा डाव सुरू केलाय, सातबारा कोरा करायचा नाही हे सरकारनं ठरवलंय। आगे आगे देखो होता है क्या, नागपुरातून राजू शेट्टींचा इशारा। सरकार बदलल्याशिवाय फडणवीसांना शांत बसू देणार नाही, वाम मार्गाने फडणवीसांनी डाव उधळवलाय। सुरुवात मुख्यमंत्र्यांनी केली, शेवट आम्ही करणार, महादेव जानकरांचा हल्लाबोल। आता माघार नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जेलमध्ये जायला तयार, शेतकरी नेते अजित नवलेंची आक्रमक भूमिका। तर कर्जमुक्तीची योग्य वेळ कोणती हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, नवलेंची टीका। संपदाचं हस्ताक्षर आणि सुसाईड नोटवरचं हस्ताक्षर जुळत नाहीये, ही हत्या की आत्महत्या, फलटणचे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात। महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी सुषमा अंधारेंचा आरोप। रुपाली चाकणकरांनी पुन्हा मध्ये पडू नये, अंधारेंचा इशारा। राष्ट्रीय महिला आयोगानं रुपाली चाकणकरांकडून तातडीनं स्पष्टीकरण मागवावं, अंधारेंकडून चाकणकरांच्या राजीनाम्याचीही मागणी। फडणवीस तुम्ही राजकारण करा, पण न्यायमूर्ती कधीपासून बनलात, रणजित निंबाळकरांना दिलेल्या क्लीन चिटवरून लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। रणजित निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांकडून मेहबूब शेख यांना धमकी, फोन करून मेहबूब शेख यांना धमकी आणि शिवीगाळ, धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। माझ्यावर आरोपांची राळ उठवली जात आहे, फलटणमधील डॉक्टर आत्महत्येच्या आरोपांवरून रणजित निंबाळकरांचं स्पष्टीकरण। तर मेहबूब शेख अंधारेंवर एकेरी भाषेत किंवा अयोग्य पद्धतीने टीका करू नका, निंबाळकरांचा कार्यकर्त्यांना सल्ला। डॉक्टर मुंडेंच्या आत्महत्येच्या चौकशीच्या मागणीसाठी डॉक्टर राज्यभर आंदोलन करणार, राज्य वैद्यकीय डॉक्टरांच्या संघटनेचा कामबंदचा इशारा। सोमवारपासून कामबंद आंदोलन केलं जाणार। 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात विरोधकांची आज बैठक। शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीत सहभागी होणार। उद्धव ठाकरे देखील बैठकीत सहभागी होणार असल्याची राऊतांची माहिती। गुणरत्न सदावर्ती पोलीस उपायुक्तांची भेट घेणार। 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विरोधकांच्या मोर्चाला विरोध करण्यासाठी भेट घेणार। तर भेटीत मोर्चा थांबवण्याची तक्रार करणार असल्याची माहिती। विरोधकांच्या सर्वपक्षीय मोर्चाला भाजप आवाज, मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या अभियानानं उत्तर देणार। भाजप कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन मतदार यादीतील त्रुटी तपासण्याचे शेलार आणि अमित साटम यांचे आदेश। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर आज सकाळी 11 वाजता पोलीस तक्रार दाखल करणार। जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची ही माहिती। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये हा संपूर्ण व्यवहार रद्द करण्यासाठी जैन ट्रस्टचा अर्ज, तर जैन बोर्डिंग ट्रस्ट 233 कोटी रुपये गोखले बिल्डरला परत करणार। पालिकेने कबूतरखान्यांसाठी नागरिकांना त्रास होणार नाही अशी भूमिका तशी घ्यावी आणि पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी। जैन समाजाची मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे मागणी। पर्यायी जागांसंदर्भात न्यायालयाकडे माहिती सादर करणार, गगराणी यांची माहिती। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी। शिवसेना ठाकरे पक्षानंतर आज मनसेकडून देखील प्रेझेंटेशन दाखवलं जाणार। राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार। आज नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार। सकाळी 10 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये जनता दरबाराचं आयोजन। युती संदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील, या संदर्भात चर्चा, वाद नको। युतीबाबतच्या प्रश्नावर नारायण राणेंची प्रतिक्रिया। तर आपापसामध्ये राजकारण दिसलं तर त्यांना निवडणुकीतून बाद करेल, नारायण राणे यांचा कार्यकर्त्यांना इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धांत शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचं भावी महापौर म्हणून बॅनर झळकले। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला जाहीर होणार, त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांमध्ये उत्सुकतेचं तसंच चिंतेचंही वातावरण.
धुळे महानगरपालिकेचे आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला जाहीर होणार. 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान प्राप्त सूचनांवर सुनावणी, तर अंतिम यादी 2 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार. सीडीसाठी जळगावातील घरी चोरी झाल्याचे खडसेंचे संकेत. चोरट्यांनी खडसेंच्या बेडरूममधील काही सीडी चोरल्या, मात्र कामाच्या सीडी दुसऱ्या ठिकाणी असल्याची खडसेंची माहिती. बनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल. भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीची मुंबई सायबर पोलिसांकडून दखल. तर रोहित पवार यांनी एका वेबसाईटचा वापर करत आधार कार्ड हे बनवल्याचीही माहिती. गँगस्टर निलेश घायवळ भूमाफियाही असल्याचं समोर. घायवळने 2022 ते 2023 या काळामध्ये 12 जणांकडून 58 एकर जमीन विकत घेतल्याचं उघडकीस. तर गुन्हेगारीतून मिळवलेला पैसा वैध दाखवण्यासाठी जमिनीचा व्यवहार केल्याचा पोलिसांना संशय. निलेश घायवळ टोळीचा नवा कारनामा समोर. फसवणुकीसाठी शेतकऱ्याच्या कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड घेतल्याचं समोर. या प्रकरणी वारजे माळवाडी या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोकमान्य नगरच्या रहिवाशांना आदित्य ठाकरेंचा फोन. पुढच्या आठवड्यात आदित्य ठाकरे लोकमान्य नगरला भेट देणार. लोकमान्य नगरमधील पुनर्विकासाच्या प्रकल्पावर स्थानिक आमदारांनी स्थगिती आणली, रहिवाशांचा आरोप. राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश. वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं विविध निर्णय. तर 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये वंदे मातरम गायन केलं जाणार. नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती ओबीसी एल्गार महामोर्चा. मोर्चाला प्रकाश आंबेडकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची उपस्थिती. तर 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मोर्चातून मागणी. पुणे शहर पोलीस दलामध्ये 1968 जागांसाठी भरती. पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई या पदांसाठी जागा भरल्या जाणार. यासाठी उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार. मीरा भाईंदरला वारकरी भवनाची मोठी भेट. उद्या इंदुरीकर महाराजांच्या उपस्थितीमध्ये वारकरी भवनाचं लोकार्पण होणार. नंदुरबारमधून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाबद्दलची सुनावणी संपन्न. भूसंपादनानंतर योग्य तो मोबदला द्यावा, अन्यथा महामार्गाला विरोध केला जाणार, शेतकऱ्यांची भूमिका. जनगणना घर यादी आणि घर गणना मोहिमेची पूर्वचाचणी मुंबईसह कोल्हापूर आणि जळगावमध्ये होणार. मुंबईमध्ये पालिकेच्या चेंबूर विभागामध्ये सुरुवातीची पूर्वचाचणी केली जाणार. तर 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मोहीम राबवली जाणार. पुण्यातील वेल्हे पंचायत समिती इमारतीच्या काचा तरुणानं फोडल्या. तरुणाकडून पंचायत समितीच्या कारभाराचा निषेध निधी मिळवूनही रस्ता न बनवता बिलं काढल्याचा तरुणाचा आरोप. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान. ग्रामीण भागातील अनेक रस्ते, पूल ही पाण्याखाली. लातूरच्या ग्रामीण भागाला अवकाळीचा फटका. नद्यांना पूरस्थिती. रास करण्यासाठी ठेवलेलं सोयाबीन वाहून गेलं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पावसामुळे कापणीला आलेले धान, कापूस पिकांचं मोठं नुकसान. चंद्रपूर जिल्ह्याला पुढील काही दिवस पावसाचा इशारा. जालना जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाची हजेरी. मका पिकासह कापसाचंही मोठं नुकसान. कापसाच्या उत्पादनामध्ये घट होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे 85 गावातील 865 शेतकऱ्यांचं नुकसान. पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, बाजरीसह भात पिकांचंही मोठं नुकसान. तर जवळपास 832 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती. परळी तालुक्यामध्ये अवकाळीमुळे 4 एकरवरती उभ्या कापसाचं नुकसान. शेतकऱ्यांकडून हमीभावाची मागणी. जळगावच्या गिरणा या परिसरामध्ये अवकाळी पाऊस. भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान. ग्रामस्थांकडून नदी ओलांडण्यासाठी जेसीबीचा वापर. अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला. सर्व धरणांचा पाणीसाठा 94%वर. तर धुळे तालुक्यामध्ये असलेल्या गोंदूर गावाचं धरण देखील 100% भरलं. गुगल मॅपमुळे नाशिकचं कुटुंब धुळ्यातील वाहून गेलेल्या शनीनगर या फरशी पुलावरती अडकलं. शिवसेना महानगर प्रमुखांच्या मदतीनं कुटुंब सुखरूप रवाना. तर तातडीनं नवा पूल मंजूर करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी. धुळ्यातील सफाई कामगारांचं जीवनमान उंचावण्यासाठी विशेष आराखडा तयार करा. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे पालिकेला निर्देश. तर सफाई कामगारांच्या पुनर्वसनाची कामं तातडीनं करण्याचेही आदेश.